डॉलीबाई, ते तुम्ही समजता तसं प्रेम वगैरे काही नाहीये, तेव्हा ते गैरसमज करून घेऊ नका. आपण फक्त दोस्तीमध्ये बोललो. फक्त दोस्ती? हा, काय ते 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 आपण एक शब्द बोलू नका तुम्ही. तेच ऐकायचं ना, मला तर कंटाळा आला. इनफॅक्ट तुमची वाक्य पण पाठ झाली आहेत मला. या जे तेव्हा भाई आपल्याला बोलता येत नाही म्हणून तुला बोलायला सांगितलं, तर तू इथे पण माती खातोय. बोलून टाक ना सगळं. हे बघा डॉलीबाई, ते तुम्ही आपल्या हॉटेलसाठी एवढी मेहनत घेतली, तुम्ही जाम राबला, तो आमच्याकडनं ती एक छोटीशी गिफ्ट आहे, घ्या ना. बघा, तुम्ही समजा ती गिफ्ट घेतली नाही ना, तर आपल्या सगळ्या मेंबरना जाम वाईट वाटेल. घ्या ना. मला कळतंय देवा, आणि सगळ्या मेंबर्सच्या भावनांची पण किंमत आहे मला. आणि सत्यभाऊजी, तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता हेही माहिती आहे मला. मला माहिती आहे तुमच्या मनात माझ्याबद्दल किती रिस्पेक्ट आहे, आणि फक्त तुमचा शब्द आणि तुमचा मान राखायला म्हणून मी हे 100 रुपये ठेवते. पण आय एम सॉरी, हे पैसे मी नाही घेऊ शकत. डॉलीबाई, ते आपण सॉरी बोलतो, ते तुम्हाला वाईट वाटलं असेल, तुम्ही ते गैरसमज करून घेऊ नका. तुम्हाला अजूनही असं वाटतं की तुमच्याबद्दल मी कुठल्याही प्रकारचा गैरसमज करून घेईन म्हणून? नाही नाही, तसं नाही, पण ते पैसे दिले तुम्हाला म्हणून. नाही, माझ्या मनात असं काही नाही. ओयला पोवे, हे पोवे. अरे देवा. डॉलीबाई, आपण निघतो. सत्या, नाही, थांबा ना. अरे भाई थांब ना. अरे हे बघ, पोहे केले डॉली वहिनीनी. आहे ना डॉली वहिनी? नाही, ते सत्या, चल, ते अक्का वाट बघते ना, चल. ए काय पण काय बोलतो, अक्का तर घरी नाहीच आहे ना. म्हणून तर आपण ब्रेकफास्ट पण केला नाही ना. डॉली वहिनी, आपण टेस्ट करू काय पोहे? सत्यभाऊजी विचारताय काय? ऑफकोर्स, आणि तुम्हाला पाहिजे तेवढे खा. अहो डॉली वहिनी, तुम्ही मी खाल्लेत, माझं झालंय. नाही डॉलीबाई, तुम्ही पोहे नाही खाल्ले. तुम्हाला कसं कळलं? बस का डॉलीबाई, आपण तुम्हाला एवढं तर नक्कीच ओळखतो. तुमचं चालू दे, पण आपण काय म्हणतो, हे सगळं आपण पोहे खाता खाता बोलायचं का? ती कसं डॉली वहिनींना कॉलेजला जायला लेट होतोय ना, म्हणून. हो, मी विसरलेच. देवा, चला ना, 2 घास खा ना प्लीज. या ना, या. चला चला चला, बसा 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 आधी. डॉलीबाई, कशाला? कशाला काय? तुम्हाला खायलाच पाहिजे. नाही, आपलं पोट भरलंय, तुम्ही घ्या ना. आपण सांगतो ना तुम्हाला. नाही, प्लीज प्लीज, तुम्ही करा सुरू. डॉलीबाई, तुम्ही घ्या ना. नाही, आधी तुम्ही खा. नाही, पण तुम्ही घ्या ना. आपल्याला खरंच नको, आपण खाल्लंय. तुम्ही खा ना. लेट होतोय, कॉलेजला जायला लेट होतोय ना. कसे पहिले ॲपच्या चक्कर मध्ये गाडी निघून जायची, म्हणून. हाय, काय कुणाची गाडी मिस होतीये? हा विक्रांत असेपर्यंत मनूची गाडी तरी मिस नाही होणार नक्कीच. Oh my God! What a pleasant surprise! अरे मग तू पोहे बनवलेस? हो, तुला कसं कळलं? अरे काय सुपर वास येतो यार. कुठे? येस, तुला माहित होतं मी येणार आहे? म्हणजे प्लेट वगैरे रेडी होतं सगळं. हा, वाव यार. अरे थांब थांब, ती मी देवांसाठी भरली होती प्लेट. मी तुला दुसरी देते ना. ओ शिट, आय एम सॉरी. नाही, आपल्याला नको, आपलं पोट भरलंय.
नक्की? हाँ वाह, बघितलं, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. ही डिश माझ्याच नशिबात होती. अरे बसून खा ना. तेवढा वेळ नाहीये, कॉलेजमध्ये जायचं. चल आटप पटकन. आटप कर, माझं आवरलेलंच आहे. म्हणजे काय, मला कळत नाही काय बोलतोस. खाऊ तर दे. खाता खाता कसं बोलू मी तुला पिक करायला आलोय. काही प्रॉब्लेम नाही. नाही ना? बाय द वे, पोहे सुपर्ब झाले, एकदम सुपर्ब. हो, नक्की तूच बनवलेस ना की या सत्याने बनवलेत? आपण कुठे काय? तुमचं कॅफे आहे ना, मला वाटलं सकाळ सकाळी तुम्ही ब्रेकफास्ट होम डिलिव्हरी केलीत की काय. ऍक्च्युली ना हे माझे नेबर्स आहेत आणि त्यांचं कॅफे सेटअप करायला मी त्यांची मदत केली होती. तर त्याच्याशीच रिलेटेड एक काम होतं म्हणून दोघं आले होते. तरी तुझा टच दिसत होता त्या कॅफेला. नाही नाही, आपल्याला नको. घ्या, तुम्हीच घ्या. खाऊन तर बघ. अरे मोनिकाने एवढ्या प्रेमाने बनवलंय, थोडंसं खा ना. नाही तर एक काम कर, नाही, नको. हा पूर्ण बाउलच खाऊन टाक ना. त्यातले पोहे संपव आणि रिकाम्या बाउल मध्ये ते काहीतरी स्वीट टाकून परत दे. ठीक आहे? अशीच पद्धत आहे ना? म्हणजे ते असं रिकामं द्यायचं नसतं वगैरे. अशीच आहे ना का बदलली आता? नाही, अजून तरी अशीच आहे, पण पुढे काही चेंज झाली असेल तर माहिती नाही आपल्याला. दॅट्स ग्रेट. बरं झाला पोहे दिलेस, आता दिवसभर उपाशी मेलोस तुम्ही. आणखीन किती पाण उतारा करायचा आहे तुला माझा? डॉलीबाई, तू रेडी हो पटकन. का तू मेकअप वगैरे काय करायचं अजून? डॉलीबाई, कॉलेजला जाताना कोण मेकअप करतं? चल. डॉलीबाई, आपण निघतो, आपल्याला लेट होतंय. चल रे, चल. येतो. भेटू कॉलेजमध्ये या. अरे यार, सुपर्ब कलर आहे यार. तुझा फेवरेट आहे ना? तुझा फेवरेट कलर आहे हा. तुझ्या बरोबर लक्षात आहे ना? आणि काय झालं? लहानपणी तुझं जॅकेट ओपन करायचं, अजूनही असंच. अरे स्टाईल आहे ती. डीन आहेस तू कॉलेजचा. नको ना यार. नाही असं हे ना. कसे केस. बघ, तुला सांगत होतो बोल बोल तर तू गप्प बसला. बघ आता. बघतोय रे, डॉलीबाईंनी काहीच खाल्लं नाही, ते उपाशी राहिले. चल आता. चल. हा, हे येस. डॉलीबाई, तू रेडी हो पटकन. का तू मेकअप वगैरे काय करायचं अजून? डॉलीबाई, कॉलेजला जाताना कोण मेकअप करतं? चल. आणि काय झालं? लहानपणी तुझं जॅकेट ओपन करायचं, अजूनही असंच. अरे स्टाईल आहे ती. डीन आहेस तू कॉलेजचा. नको ना यार. नाही अच्छा भाई, इथे तू काय झालं असं एकदम उदास का बसलाय तू? नाही, आपल्याला काय नाही झालं. काहीतरी झालंय हे पक्का. बोल ना, काय झाला? अरे आपण सांगितलं ना आपल्याला काय नाही झालं, त्या कशाला मचमच करतो? जा ना. ठीक आहे, आपण जातो, पण तुला कॉलेजला नाही जायचंय? नाही, आपल्याला आज मूड नाही. हा, ते दिसतच आहे. आणि जर काय झालं असेल ना तुझा मूड खराब व्हायला, तर त्याला पण तूच जिम्मेदार असशील. अरे बाई, तू कॉलेजला जा ना, तिकडे गेल्यावर बरं वाटेल तुला. जा. नाही, कशाला जायचं कॉलेजला? आपल्याला नाही जायचं. अरे मगाशी तर बोलत होता डॉली वहिनींना भेटायचंय, आणि आता बोलतो कॉलेजला नाही जायचं. अरे भाई, तू कॉलेजला गेला नाही तर डॉली वहिनींना भेटणार कसा? अरे मगाशी बघितलंस ना, आपण गेलो होतो त्या तिकडे, पण काय झालं? त्यांनी साधं आपल्याकडे लक्ष पण दिलं नाही. तो आला म्हणून तू. तसं काय नाही, आपल्याला नाही जायचं कॉलेजला, कळलं? अरे हा बाबा, नको जाऊ कॉलेजला, पण काहीतरी खाऊन तर घे. आपल्याला भूक नाही. अरे बाई अरे गब्बर, काय झालं? कशाला बोंबा मारतोय तू? अरे बाई, आपण कधीपासून तुला तिकडे शोधतोय आणि तू इथे बसलाय. बाई, आज तुझ्यासाठी आपण आहे ना चिकन तंदूर, लॉलीपॉप, ऑमलेट सगळं काय मागवलंय. चल ना जायला खाऊ. कमाल. चल ना भाई, खाऊन घेऊ. चल. आपल्याला नको, आपल्याला भूक नाही. अरे बाई, आज अक्का नाही ना, आपल्याला जास्त भूक लागली म्हणून आपण स्वतः आणलाय. चल ना भाई, चल ना, उठ. अरे गब्बर, तुला सांगितलं ना आपल्याला नकोय म्हणून, कशा डोक्यात छाटला होतोस? ये भाई, असं काय करतो? खाऊन घे ना, त्याने आणलं एवढं तर मत की खाऊन घे. चल ना भाई. बटर आणलंय त्याने त्या बेकरीवर ना. मस्त लागेल ते वालं बटर. अरे नको, आपल्याला सांगितलं ना एकदा.
आपल्यावर कशाला चिडतोय तू? आणि डॉली वहिनींचा राग आपल्यावर कशाला काढतो? ते सत्या गब्बर, तसं नाही रे. ते डॉली बहिणी पण काय खाल्लं नाही ना, मग आपण कसं खाणार? गब्बर चल जरा, चल 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 गब्बर. बटर कोणतं आणलं? फायनली व्हॉट? नथिंग. सांग ना, काय सरप्राईज आहे? तू डॉक्टर आहेस ना? ऑब्विसली. हा, मग ते सरप्राईज आहे ना. ते आधीच सांगितलं तर सरप्राईज कसं राहील ते? म्हणजे मी तुला काहीही विचारलं तरी पण तुम्हाला नाही सांगणार सरप्राईज काय ते? हे बघ, आता मी तुला इतकंच सांगू शकतो की तुझी प्रत्येक गोष्ट तुला परत मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे. काय? ओ माय गॉड, प्लीज तू गाडी नीट चालव प्लीज प्लीज. शट अप. माझ्या बरोबर गाडीत बसायचं असेल ना तर शांत बसायचं. नॉनसेन्स. अरे बापरे, चिडल्या मॅडम, चिडल्या. तुला कंटाळा येत नाही सतत मस्करी करून? म्हणून तर तुझ्यासारख्या बोरिंग ब्युटीला पिक केलंय. तसंही तुला सवय झाली असेल ना, बोरिंग ब्युटीजना पिकअप करा, बोरिंग ब्युटीजना ड्रॉप करा. तशा इथल्या ब्युटीज बोरिंगच असतात आणि त्यांना सवय झाली असेल तुझ्या फ्लोटिंगची, मस्करीची, तुझ्या या फालतूवाल्या ड्रायव्हिंगची. ए हॅलो, सगळ्याच तुझ्यासारख्या लकी नसतात. म्हणजे तू पहिली मुलगी आहेस जी माझ्या कारच्या फ्रंट सीटवर बसली आहे. आज फर्स्ट टाइम आपल्या लाईफ मध्ये ना कुठली तरी पोरगी अशी फ्रंट सीटवर बसली आपल्या बरोबर. स्टॉप किडिंग. अरे खरंच. काय झालं? हा, इतकी पण लकी नाहीस ग. म्हणजे? गाडी बंद पडली. ओ माय गॉड, मग आता? आता होईल चालू आपोआप. असे कसे आपोआप चालू होईल? नाही होणार ना, बघावं लागेल काय झालं ते. तुला कळेल का इथल्या गाड्यांचं? हो हो, कळेल का. काय यार हे शिट. नाही नाही, हे नाही होणार. आग. विकी, काय झालंय? हा, तेच बघतोय का. हॅलो, काय झालं? ऐक ना मुन्या, हे लवकर होईल असं वाटत नाहीये. तू ऑटो करून कॉलेजला जा, मी येतोच मागून. ओके, शुअर है? हा, येस येस येस, मी बघतो काय तर. चल. अरे देवा आहे. देवा. हो, थँक गॉड. ग्रेट. मास्तर काय झालं काय? देवासारखा धावून आलायस. का हो? अरे ऍक्च्युली गाडी बंद पडली आहे आणि टोईंग व्हॅन यायला खूप वेळ लागणार आहे. प्लीज मोनिकाला कॉलेजमध्ये ड्रॉप करशील? हा विक्रांत मास्तर, जर तुम्ही सांगताय तर करतो आपण. आपण डॉलीबाईंची जिम्मेदारी घेऊ शकतो. वा, दॅट्स ग्रेट. विकी, ऍक्च्युली तू पण का नाही येत आमच्या बरोबर? मी ड्रायव्हरला पाठवते ना, अक्षय येऊन घेऊन जाईल तुझी गाडी. अगं नाही, तो यायला खूप वेळ लागेल. तोपर्यंत तू पुढे हो, मी मॅनेज करून येतो सगळं. यू शुअर? येस येस, ऑफकोर्स. चल चल चल. या. मनू, हे सीट बेल्ट काय करतेस? ओके. आणि एक लक्षात ठेव, कितीही उशीर झाला तरी चालेल, पण सेफ्टी महत्वाची. बाय. लगेच ये. येस.
काय मग परत प्रेमात पडलाय? कोण आपण? नाही नाही, हे मागे 4-5 लोक बसलेत ना, त्यांना विचारत होते. कुठे मागे कोण पण आहे? आपणच सर होतो. कळतंय ना, मग तुमच्याशीच बोलतीये ते, मग उत्तर द्या ना नीट. नाही का? असंच किशोर कुमार ऐकताय म्हणून विचार. ते असंच. पण बघा म्हणजे फक्त मैत्रीपर्यंतच तुम्हाला थांबायचंय की त्याच्याही पुढे काही करायचंय? डॉलीबाई, तुम्ही जाम बोलता. पाठीमध्ये डबा ठेवला, खाऊन घ्या. माझ्यासाठी? नाही, ते पाठीमध्ये 4-5 जण बसले त्याच्यासाठी आणले आपण. स्मार्ट. तुम्ही माझ्यासाठी डब्बा आणलाय म्हणजे? नाही नाही, ते तसं काही नाही. ते आपण खाल्ले नाही ना पोहे, मग सत्या मला डबा घेऊन जा म्हणून, बाकी काही नाही. गॉड, तुम्हाला अजूनही नीट खोटं बोलता येत नाही ना? काय? डॉलीबाई, खाऊन घ्या. बाय द वे, थँक्यू सो मच. मला खरंच खूप भूक लागली होती. हा डॉक्टर सचिन. हा ओके, मेल्स चेक केले आहेत. हा हो 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 हा, नाही आणि टाइम टेबल पण डिसाईड करा. या ओके, बाय. डॉलीबाई, आता तरी खाऊन घ्या. हो, खाऊन घेते लगेच. हॅलो, हा सर. हा हा, येस सर. ओके. हा, अहो मला माहिती आहे ते इम्पॉर्टंट आहे ते. हो हो हो, नाही, नो वरीज. हा ओके, ठीक आहे. थँक्यू. येस, विल बी डन. खाऊन घ्या डॉलीबाई. हो हो, लगेच खाणार आहे, मलाही भूक लागलीच आहे. हा डॉक्टर सचिन. ओ येस 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 येस. हा मग ठीक आहे ना, तुम्ही हो वीकचं शेड्यूल बनवून टाका. ओके. हा, मी विक्रांत सरांशी बोलून घेईन. हो हो. डॉलीबाई, ते कॉलेज आलं. अहो ऐका ना, कॉलेजच झालं. हा, मी म्हणजे मी आतच येतेय. हा, पोचले, बाहेर पोचले. हो, मी आत येते, भेटून बोलू. या, थँक्यू फॉर द लिफ्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट थँक्यू फॉर डब्बा. कशाला उगाच? काय पण खाल्लं नाही तुम्ही? अहो असं काय करता तेव्हा? पोहे आहेत ना, मी खाणार. आणि तुम्ही इतकं प्रेमाने माझ्यासाठी आणले, मी खाणार नाही का? इनफॅक्ट आज दिवसभरात सगळ्यात आधी काही खाईन ना मी, तर हे पोहे. थँक्यू. बाय. हॅलो मॅडम, गुड मॉर्निंग. मॉर्निंग डॉक्टर सचिन. तुम्ही इथे काय करताय? तुम्हीच सांगितलं होतं ना की कॉलेजमध्ये आले की भेटा, म्हणून मी इथेच येऊन थांबलो. ओके, ठीक आहे. सांगा मला काय प्रॉब्लेम होता तुमचा? मॅडम, ते युनिव्हर्सिटीकडनं काही ईमेल्स आलेत, ते प्लीज एकदा चेक करा. ऍक्च्युली मी ते चेक केलंय. मला असं वाटतं की सॅटर्डे संडे जर का आपण एक्स्ट्रा लेक्चर्स घेतले ना, तर हा इश्यू सॉल्व्ह होण्यासारखा आहे. पण मॅडम, आपल्याला हे विक्रांत सरांसोबत डिस्कस करावं लागेल. ऑफकोर्स करावं लागेल. पण ते अजून आले नाहीये. मी आता तेच सांगणार होते की त्यांच्या कारचा प्रॉब्लेम झालाय, रिपेअर करायचे, त्यामुळे पण ते येतीलच, ते पोचतच असतील. सो डोंट वरी. बरं, माझ्या लेक्चरचं काय झालं? मॅडम, मला कळलं ना तुम्हाला उशीर होतोय, तर मी ते मागे पुढे मॅनेज केले. तर तुम्ही आता थेट लॅब मध्ये जा, विद्यार्थी तिथेच वाट बघताय तुमची. थँक्यू सो मच डॉक्टर सचिन. येस मॅडम, थँक्यू. मॅडम, हा डबा देवांनी दिलाय ना? तुम्हाला कसं कळलं? मॅडम, इंटेलिजन्स. आय मीन, एवढा तुम्ही सांभाळून ठेवलाय आणि एवढे लाजताय म्हटलं की आय एम सॉरी. नाही म्हणजे असं काही नाहीये, मी ब्रेकफास्ट केला नाही ना, तर म्हणून त्यांनी दिलाय, इतकंच. सो लकी मॅडम, ऍब्सोल्युटली लकी. नाहीतर मी मागील 3 दिवसांपासून नुसते नूडल्सच खातोय आणि 3 वेळेस नूडल्स खातोय. व्हेरी सॅड लाईफ. माझं एक काम कराल प्लीज? येस मॅडम, येस ऑफकोर्स. ऍक्च्युली मी डायरेक्टली लॅबमध्ये चालले, तर हा माझा टिफिन फक्त माझ्या कॅबिनमध्ये ठेवाल.
ऍक्च्युली सॉरी, माझे केबिन आता नाहीये हे लक्षात नाही आलं. मॅडम इट्स सो हॉट. व्हॉट? आय मीन डबा खूप गरम आहे आणि तो तुम्ही प्लीज माझ्याकडे नका देऊ ठेवायला. का? का म्हणजे इट्स सो टेम्पटिंग. मी सांगितलं ना, मागील 3 दिवसांपासून मी नुसते नूडल्स खातोय आणि असं होऊ शकतं की मी ते खाऊन टाकीन. आणि जर मिस्टर देवानी मला हे खाताना बघितलं तर ते मला आधी तर रस्सीनी खुर्चीला बांधतील. ओके, आय मीन आय नो ही इज सिली मॅन. येस येस. ठीक आहे. ओके मॅडम. ओके. ओके. बोल, कुठेस तू? म्हणू हा मी येतोच आहे लगेच. आणि हो, तुझ्यासाठी सरप्राईज आहे, माहितीये ना? माझ्या लक्षात आहे रे, पण तू इथे येशील तेव्हा ना. ऍज सुन ऍज पॉसिबल हा विक्रांत तुझ्या समोर असेल. ओके ठीक आहे. बरं ऐक, मी लॅब मध्ये असते ना. येस, ओके, आलोच. बाय.